जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्या स्वापर शुद्ध परमात्मा मीचे असते. विषय काय चालू आहे? अधिष्ठानाच्या ज्ञानाने कल्पित पदार्थाची काय होत असते? निवृत्ती होत असते, असा वेदाचा सिद्धांत आहे. आणि श्रीगुरू म्हणतात की रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर कल्पित सर्पाची काय होते? निवृत्ती होते. आणि श्रीगुरूंनी सांगितलं की सर्पाला अधिष्ठान आहे रज्जूपै चैतन्य, सर्पज्ञानाला अधिष्ठान आहे साक्षी चैतन्य. मग कल्पित सर्पाची निवृत्ती, जर सर्पाला अधिष्ठान जर रज्जूपै चैतन्य आहे, रज्जूपै चैतन्याच्या ज्ञानानं सर्पाची निवृत्ती व्हायला पाहिजे. लक्षात आलं का? आणि सर्पज्ञानाला अधिष्ठान जर साक्षी चैतन्य आहे तर साक्षी चैतन्याच्या ज्ञानानं काय व्हायला पाहिजे? सर्पज्ञानाची निवृत्ती व्हायला पाहिजे. मग रज्जूच्या ज्ञानानं सर्पाची सर्पज्ञानाची निवृत्ती कशी होईल? ती रज्जू जी आहे ती सर्पाला पण अधिष्ठान नाही, सर्पज्ञानाला पण अधिष्ठान नाही. आणि अधिष्ठानाच्याच ज्ञानानं काय होत असते? कल्पित पदार्थाची निवृत्ती होते असते, वेदाचा सिद्धांत आहे. आणि रज्जू ही तर सर्पाला पण अधिष्ठान नाही आणि सर्पज्ञानाला पण अधिष्ठान नाही. मग तिच्या ज्ञानानं सर्पाची आणि सर्पज्ञानाची निवृत्ती कशी काय होईल? अधिष्ठानाच्या ज्ञानाशिवाय कल्पिताची निवृत्ती होत नाही. आणि रज्जू ज्ञानानं जर सर्पाची आणि सर्पज्ञानाची निवृत्ती मानली तर मग हा जो वेदाचा सिद्धांत आहे काय, अधिष्ठानाच्या ज्ञानानं कल्पिताची काय होते? निवृत्ती होते. हा तो सिद्धांत काय होतं आहे? बाधित होतं आहे, सिद्धांताची हानी होते. तेव्हा हे कसं? अशी शंका केलेली आहे. शंका लक्षात आली का? मग श्रीगुरू त्याचं उत्तर सांगतात. हे बघ शिष्या, ऐकू येते का तुला? श्रीगुरू म्हणतात शिष्याला की बाबा, ज्या वेळेला रज्जूचं ज्ञान होत असतं, त्यावेळेला रज्जूपही चैतन्याचंही ज्ञान होतच असतं. कारण रज्जूपही चैतन्याचं ज्ञान झाल्याशिवाय रज्जूचं ज्ञान होतच नाही. काय? रज्जूचं ज्ञान होतच नाही. कारण ज्या वेळेला रज्जूचं ज्ञान होत असतं पदार्थाच्या ज्ञानाच्या वेळी, त्यावेळेला वृत्तीचं काम फक्त काय असते? आवरण नष्ट करणं काम असते. अज्ञानाचं आवरण नष्ट करणं वृत्तीचं काय असते? काम असते. आणि ते अज्ञानाचं आवरण जे असतं, ऐका, अज्ञानाचं आवरण जे असतं ते अज्ञानाचं आवरण म्हणजे ते अज्ञान, ते तर रज्जूच्या आश्रित नाहीच आहे. ते कोणाच्या आश्रित असते? रज्जूपै चैतन्याच्या आश्रित असते. आणि रज्जूपै चैतन्य आश्रित असलेलं अज्ञान ते कशाने निवृत्त होईल? रज्जूपै चैतन्य ज्ञानानं होईल का नाही? कशानं होईल? रज्जूपै चैतन्याचं ज्ञान झाल्याशिवाय रज्जूपै चैतन्य आश्रित असलेलं अज्ञान निवृत्त होईल का? होत नाही. आणि ते अज्ञान जोपर्यंत जात नाही तोपर्यंत रज्जूचं ज्ञान होत नाही. म्हणजे ज्यावेळेला रज्जूचं ज्ञान होत असतं त्यावेळेला रज्जूपै चैतन्य आश्रित असलेलं अज्ञान ते अज्ञान जातच असतं. म्हणजे त्या काळामध्ये जर अज्ञान जायचं असेल तर रज्जूपै चैतन्य ज्ञान पाहिजे. म्हणजे रज्जूपै चैतन्याचं ज्ञान झाल्यावरच काय होतं? अज्ञान जाईल. आणि अज्ञान गेल्यावरच काय होईल? रज्जू ज्ञान होईल. बरोबर आहे का नाही? म्हणजे रज्जूचं ज्ञान ज्या वेळेला होत असतं त्यावेळेला रज्जूपै चैतन्य आश्रित असतं, म्हणजे रज्जूपै चैतन्याचं काय असतं? ज्ञान होतच असतं. रज्जूच्या ज्ञानाच्या काळामध्ये रज्जूपै चैतन्याचं ज्ञान असतंच. कळलं का? काय असतं? रज्जूपै चैतन्याचं ज्ञान असतंच. म्हणून रज्जूच्या ज्ञानानं सर्पाची निवृत्ती होते म्हणायला काय हरकत नाही. कारण रज्जूचं ज्ञान नसतं त्यावेळेला रज्जूपै चैतन्य ज्ञान असतंच. म्हणून रज्जूच्या ज्ञानानं सर्पाची निवृत्ती होते असं म्हटलं तर काय हरकत नाही आहे. आलं लक्षात? बघा किती पान नंबर आहे? 98. बघा, बाद येणार नाही, सिद्धांताचा बाद होत नाही का? म्हणजे अधिष्ठानाच्या ज्ञानानं कल्पिताची निवृत्ती होते हा जो सिद्धांत याचा बाद होत नाही का? कारण ज्यावेळी रज्जूचं ज्ञान होतं त्यावेळी रज्जू अधिष्ठान चैतन्याचंही ज्ञान अवश्य होतच होतं. ज्याप्रमाणे अलंकाराचं ज्ञान होते वेळी अलंकार अधिष्ठान सुवर्णाचं ज्ञान होतच होतं का नाही? इकडे बघा, म्हणजे आता कानातले कुंडल आहेत
नाकातली नथ आहे, हातातली अंगठी आहे, बोटातली अंगठी आहे, हातात कडा आहे, गळ्यात काय असते? हां, लॉकेट कुठं असते? हां, गळ्यातच असतं ना. हां, हे वेगवेगळे अलंकार आहेत. मग ह्या अलंकाराचं ज्ञान ज्या वेळेला होतं त्यावेळेला सोन्याचं ज्ञान होत नाही का? त्याला सोन्याचं ज्ञान होतं की नाही? येडपट असलं नाही होत. हां, समजा आपल्या नाव्यासारखा असला नाव्यासारखा असला होईल का त्याला ज्ञान? काय झालं एक तुम्हाला सांगतो, उदाहरण सांगतो. आता आठवलं उदाहरण. एकाचं लग्न होतं, असंच होतं आणि ते लग्नामध्ये ते नवरदेवाला पारावर नेतात बघा, हनुमंताच्या मंदिरात नेतात ना, आणि तिथं शेवंती चढवते. तुम्हाला माहिती आहे का? आमच्याकडे मराठवाड्यात आहे ती पद्धत. हां, म्हणजे लग्न मंडपात नवरदेवाला नेण्याच्या अगोदर ते हनुमंताच्या मंदिरात न्यायचं. हनुमंताच्या मंदिरात नवरदेव जातो, मग ते तिला ते लग्नाचे कपडे चढवतात, आहे का नाही? त्याला शेवंती म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणते? शेवंतीच ना. हां, तर मग ती शेवंती चढायची असती आणि मग तिथून मग पुन्हा मारुतीच्या पाया पडून मग नवरदेव लग्न मंडपात येतो, आहे का नाही? अशी पद्धत आहे. मग ते त्याला ते नेलेलं ते मारुतीच्या मंदिरात शेवंती चढवायला आणि मग पण ते जाताना आहे ना, ते बहिणीनं सांगितलं होतं, दादा ते आपली जी बोली आहे ना, ती बोलीतलं दिल्याशिवाय कपडे घालायचे नाही बघा. बोली समजते ना तुम्हाला? म्हणजे पूर्वी होत्या अशा बोल्या, आता नाही कोणी. नवरदेवाला म्हणजे द्यावं लागायचं सोनं बिनं ठरवलेलं सगळं, आहे का नाही? हुंडा तर द्यावाच लागत होता, पण 2 तोळे 3 तोळे जे काय असेल ते नवरदेवाला द्यावं लागायचं होतं. अंगठ्या बिंगट्या काय असेल ते असं द्यावं लागत होतं. आणि तिनं सांगितलेलं सोनं दिल्याशिवाय कपडे घालायचे नाही, लग्नाला तयार व्हायचं नाही. मग त्यानं तेवढं डोक्यात ठेवलेलं, आपली बोली ती सोनं आलं पाहिजे तेवढं झालं त्याचं डोक्यात. मग ते असंच नाही. मग ते गेलं ते मंडपात, ते आपल्या मारुतीच्या मंदिरात बसवलं. मग ती पाहुणे ती कपडे घालायला द्यायला लागली. नाही म्हणे, आपली बोली काय केली, अहो पाहुणे तुम्ही कपडे काय घाला, कपडे घालून ते देऊ ना म्हणे. नाही अगोदर ते पाहिजे म्हणे, नंतर कपडे घाले. ठीक आहे म्हणे, अगोदर ते तर ते. मग त्याने काय केलं, अंगठ्या ते काही कडं बिडं जे काय होतं ते ठेवलं पुढं. ते म्हणे हे कडं ना अंगठ्यानं कशाला म्हणे, सोन्याची बोली आपली सोन्याची. सोन्याची बोली आहे. आता ते पाहुण्याला काहीच कळलं ना, समजा ते सोनं द्या, सोनं बोलीतलं सोनं द्या, आपली बोली काय ते द्या. म्हणायची अहो पाहुणे तेच आहे ना. नाही अंगठी नाही म्हणे, सोनं द्या. आता काय अवघड जरा काय. मग ते कडे अंगठ्या कुंडलं बिंडलं जे काय असेल ते असं आणलेलं होतं ना, ते काय ते घ्यायच ना, कपडेच घ्याय ना. बरेच जणांनी पाहुण्यांनी विनवणी केली. मग सगळा कालो नवरदेव बसला, काही काय कपडे घाले ना, अमकं तमकं. त्या गोंधळामध्ये संध्याकाळचे लग्न होते ते पूर्वी असे, ह्या टायमाला संध्याकाळचे लग्न. आणि तेवढ्यात एकदम काय झालं, ते लाईट गेली. मग लाईट गेली आणि त्या गोंधळात काय झालं, नवरदेव निसटला, मंदिरातून बाहेर आला. अंधारात काय कोणाला लक्ष देत. आणि मंदिराच्या बाजूला एक झाड होतं लिंबाचं. लिंबावर जाऊन बस काही 1-2 मिनटं लाईट गेली, एकदम लाईट आली. मग पुन्हा काय झालं ते लोक म्हणत होते, अहो ते नवरदेव दिसलं काय बोलीतलं ते द्या म्हणते म्हणे. आणि दिलं पण ते घेईनच ना म्हणे. लोक म्हणाले कुठे आहे नवरदेव, कुठे आहे नवरदेव? सापडा ना, नवरदेवच नाही मंदिरात. कुठे गेला असं बारकं पोरगं होतं, असं एक छोटं. त्यानं जाताना बघितलं होतं. नवरदेव लिंबावर जाऊन बसलाय म्हणे. ते म्हणायचं नवरदेव बसला लिंबावर जाऊन बसला म्हणे. नवरदेव बसला लिंबावर जाऊन बसला, नवरदेव बसला लिंबावर जाऊन बसला. आता नवरदेव जो घुसला तो कशासाठी? सोन्यासाठी. मग आता ते जे देत होते का सोनं नव्हतं का?
पण याड पदार्थ कळतंय कुठं? अरे बाबा, ज्या वेळेला ते कुंडलं पाहिले जातात, ज्या वेळेला अंगठी पाहिली जाते, ज्या वेळेला ते अजून काय लॉकेट पाहिलं जातं, त्यावेळेला काही सोनं दिसत नाही का? हां, त्यावेळेला सोनं दिसतच असते. सोनं नाही दिसत. कुंडलं वेगळं, सोनं वेगळं आहे काय? हां, बघा, ज्याप्रमाणे अलंकाराचं ज्ञान होते वेळी अलंकाराला अधिष्ठान असलेले जे सुवर्ण, ते सुवर्णाचं ज्ञान होतंच. त्याप्रमाणे जड पदार्थाच्या ज्ञानकाली त्या पदार्थाचं अधिष्ठान जे चैतन्य, त्या चैतन्याचं ज्ञान अवश्य मानलंच पाहिजे. म्हणून जड पदार्थाचं ज्ञान जे होत असतं, कुठलीही जड वस्तू, त्या जड वस्तूचं ज्ञान ज्या वेळेला होत असतं, त्यावेळेला त्या जड पदार्थाला अधिष्ठान असणारी जे चैतन्य आहे, त्या चैतन्याचं काय होत असतं? ज्ञान होतच असतं, ते मानावंच लागतं. याची थोडी कल्पना अनिर्वचनीय सर्पाच्या उत्पत्तीच्या वेळी सांगितलेली आहे व पुढेही याच तरंगात विस्तारानं सांगणार होतो आम्ही. लक्षामध्ये इकडं बघा, याची कल्पना अनिर्वचनीय पदार्थाचं ज्ञान कसं होत असतं किंवा अनिर्वचनीय पदार्थाची उत्पत्ती कशी होते, त्यावेळी थोडीशी कल्पना दिलीच होती की नाही आम्ही? काय नाही सांगितलं? हां, पदार्थ ज्ञानाच्या प्रकारामध्ये जड पदार्थाचं ज्ञान अंतःकरण वृत्तीकडून होतं. पदार्थाचं ज्ञान जे होत असतं जड पदार्थाचं ते कशाकडून होत असतं? अंतःकरण वृत्तीकडून ज्ञान होत असतं. मग ज्या वेळेला अंतःकरण वृत्तीकडून ज्ञान होत असतं, त्यावेळेला फक्त म्हणायचं अंतःकरण वृत्तीकडून ज्ञान होतं. खरं वृत्तीचं काम ज्ञान करून देणं नसतंच. खरं वृत्तीचं काम काय असतं? ते आवरण घालवणं असते. वृत्तीचं काम काय असते? आवरण घालवणं असते. खरं आवरण त्या म्हणजे जड पदार्थावर नसते. ते कशावर असते? त्या जड पदार्थाला अधिष्ठान असणारे चैतन्यावर असते. कशावर आवरण असते ते? हां, त्यावेळी वृत्तीचं काम फक्त पदार्थावरील अज्ञानाचं आवरण दूर करण्याचं असतं. अज्ञान किंवा त्या अज्ञानानं केलेलं जे आवरण ते तर जड पदार्थ आश्रित नसून जड अधिष्ठान चैतन्य आश्रित आहे. कळलं का? आता ते अज्ञान आणि त्या अज्ञानानं निर्माण केलेलं आवरण ते काय जड पदार्थावर असते का? जड पदार्थाला अधिष्ठान असणारं जे चैतन्य, ते चैतन्याच्या आश्रित असते. कळलं का? नाही कळलं? अरे, ज्या वेळेला वृत्तीनं रज्जूचं ज्ञान होत असतं, ऐका, रज्जू समोर पडलेली असते आणि त्या रज्जूचं वृत्तीनं ज्यावेळेला ज्ञान होत असतं, त्यावेळेला वृत्तीचं काम काय असतंय? आवरण घालवणं. आणि वृत्तीमधल्या आभासाचं काम काय असतंय? त्या वस्तूचं म्हणजे त्या रज्जूचं ज्ञान करून देणं. बरोबर आहे का नाही? मागं सांगितलं होतं का नाही असं? मग हे जे सांगितलं, मग आता आवरण घालवणं हे वृत्तीचं काम आहे. अज्ञान आणि अज्ञानानं निर्माण केलेलं आवरण ही काय करते? वृत्ती घालवते. मग वृत्ती ज्या अज्ञानाला आणि आवरणाला घालवते, ते अज्ञान आणि ते आवरण काय जड पदार्थावर असते काय? हां, रज्जूवर असते काय? नाही, कारण रज्जू जड आहे. अज्ञानाला आश्रय जड कसं काय होईल? चैतन्य असते. मग ती रज्जूपही चैतन्य म्हणजे रज्जूला अधिष्ठान असणारं चैतन्य हे त्या अज्ञानाला आणि आवरणाला काय असते? अधिष्ठान असते. समजलं का? हां, समजतं का नाही? हां, म्हणजे ते अज्ञान आणि आवरण हे जड पदार्थाला अधिष्ठान चैतन्य, त्या चैतन्याच्या ठिकाणी ते असते. बघा, अज्ञान किंवा त्यानं केलेलं आवरण ते तर जड पदार्थ आश्रित नसून जड अधिष्ठान चैतन्य आश्रित आहे. आणि त्या अधिष्ठान चैतन्यावरील अज्ञानाच्या आवरणाचा नाश झाल्याशिवाय आणि मग त्या चैतन्याच्या आश्रित असणारं जे अज्ञान आणि आवरण त्याचा नाश झाल्याशिवाय रज्जुवादी जड पदार्थाचं ज्ञान होणं शक्य नाही. आणि म्हणून ज्यावेळी रज्जूचं ज्ञान होतं त्यावेळी, आता ऐका, रज्जूचं ज्ञान होण्यासाठी रज्जू अधिष्ठान असणारं चैतन्य, त्या चैतन्याश्रित असणारं अज्ञान आणि आवरण ते नष्ट व्हावं लागेल का नाही? ते नष्ट झाल्याशिवाय रज्जूचं ज्ञान होईल का? होत नाही. आणि मग रज्जूचं ज्ञान होण्यासाठी ते अज्ञान नष्ट झालं पाहिजे. आणि ते अज्ञान कशानं नष्ट होईल? रज्जू अधिष्ठान चैतन्याच्या ज्ञानानं. म्हणजे रज्जू अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान झाल्याशिवाय रज्जूचं ज्ञान होतच नाही. म्हणून ज्या वेळेला रज्जूचं ज्ञान असतं त्या काळामध्ये रज्जू अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान असतंच असतं.
आणि ते रज्जू अधिष्ठान चैतन्य हेच तर सर्पाला अधिष्ठान आहे. म्हणून रज्जू ज्ञानाच्या काळी ते रज्जू चैतन्य म्हणजे रज्जू अधिष्ठान चैतन्य ज्ञातच असते. म्हणून रज्जू अधिष्ठान चैतन्याच्या ज्ञानानंच रज्जूपही चैतन्याच्या ज्ञानानं सर्पाची निवृत्ती होते. का? कारण रज्जूच्या ज्ञानकाळामध्ये रज्जूपही चैतन्याचं ज्ञान असतं. कळलं का? म्हणून अधिष्ठानाच्या ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होते असं म्हणताच येत नाही. तो जो सिद्धांत आहे अधिष्ठानाच्या ज्ञानानं कल्पिताची निवृत्ती होत असते, हा सिद्धांत बाधित होतच नाही. का बाधित होत नाही? कारण त्यावेळेला अधिष्ठानाचं ज्ञान असतेच. समजू लागला का विषय? म्हणून ज्यावेळी रज्जूचं ज्ञान होतं त्यावेळी रज्जू अधिष्ठान चैतन्याचंही ज्ञान होतं आणि तेच चैतन्य कल्पित सर्पाचं अधिष्ठान आहे. आलं का लक्षामध्ये? तेच चैतन्य म्हणजे कोणतं चैतन्य? रज्जूला अधिष्ठान असणारं चैतन्य तेच कल्पित सर्पाचे अधिष्ठान आहे. म्हणून अधिष्ठान ज्ञानानं कल्पिताची निवृत्ती होते, या सिद्धांताची हानी होत नाही. आणि रज्जू ज्ञानानं कल्पित सर्प व त्याच्या ज्ञानाची निवृत्ती होते असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. आणि याच अभिप्रायानं सर्व अंतःकरणवृत्ती ज्ञान ब्रह्मालाच विषय करतं असं सिद्धांत मतामध्ये किंवा सिद्धांत ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे. जेवढं काही वृत्ती ज्ञान आहे ते सगळं वृत्ती ज्ञान हे कोणाला विषय करतं? ब्रह्माला विषय करतं. ब्रह्माला म्हणजे वृत्ती ही ब्रह्मालाच विषय करत असते, म्हणजे चैतन्याला. आता शिष्यानं शंका घेतली परत. शिष्याला ह्या शंकाच लय येतात, आहे का नाही? काय खातो काय माहिती हो. काय म्हणतो रे? हां, मेदगं आज मेदगं खाल्लं का तुम्ही? मेदगं हे बुद्धिवर्धक असते, आहे का नाही? त्यामुळं तुमची श्रद्धा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला शंका येत नाही. मूग सात्विक आहे, सात्विक ह्याच्यामध्ये मोडतं ना मुगाचं. आता शिष्यानं परत शंका केली. शिष्य म्हणतो की रज्जू ज्ञानानं रज्जू अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान होतं आणि ते चैतन्य कल्पित सर्पाला अधिष्ठान आहे, म्हणून सर्पाची निवृत्ती म्हणणं योग्य आहे. परंतु सर्पज्ञानाला अधिष्ठान अंतःकरण उपयोग साक्षी चैतन्य असून ते रज्जू अधिष्ठान चैतन्य म्हणून भिन्न आहे. रज्जू ज्ञानाच्या वेळी साक्षी चैतन्याचं ज्ञान तर होत नाही. मग अज्ञात साक्षी चैतन्य आश्रित असणाऱ्या सर्पाची निवृत्ती कशी होईल? सर्पज्ञानाच्या निवृत्तीला तर साक्षी चैतन्याची आवश्यकता आहे आणि रज्जू ज्ञानकाली तर ते अज्ञात आहे. याचं समाधान कसं? नाही लक्षात आलं का? आता ठीक आहे, ज्या वेळेला रज्जूचं ज्ञान होतं त्यावेळेला रज्जू अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान असतं म्हणून सांगितलं, बरोबर आहे. आणि ते रज्जू अधिष्ठान चैतन्यच कल्पित सर्पाला पण काय आहे? अधिष्ठान आहे. म्हणून रज्जूच्या ज्ञानानं कल्पित सर्पाची निवृत्ती होते म्हणायला काही हरकत नाही. कारण रज्जूचं ज्ञान ज्या काळात होत असतं त्या काळामध्ये कल्पित सर्पाला अधिष्ठान असणारं जे रज्जूपही चैतन्य त्याचं पण ज्ञान असतं. त्यामुळं रज्जूच्या ज्ञानानं कल्पित सर्पाची निवृत्ती होते म्हणायला काही हरकत नाही. पण तुम्ही म्हटलं होतं की रज्जूच्या ज्ञानानं कल्पित सर्पाची निवृत्ती होते आणि सर्पज्ञानाची निवृत्ती होते. आता सर्पज्ञानाची कसं काय निवृत्ती होईल? सर्पज्ञानाच्या निवृत्तीला तर त्याच्या अधिष्ठानाचं ज्ञान झालं पाहिजे आणि त्याचं अधिष्ठान तर साक्षी चैतन्य आहे, ती काय रज्जूपही चैतन्य नाही. रज्जूच्या ज्ञानकाळी रज्जूपही चैतन्याचं ज्ञान होईल म्हणून सर्पाची निवृत्ती होईल. पण सर्पज्ञानाचं अधिष्ठान तर ते काही रज्जूपही चैतन्य थोडंच आहे, ते रज्जूपही चैतन्य नाही, ते साक्षी चैतन्य आहे. ते साक्षी चैतन्य रज्जूपही चैतन्य म्हणून काय आहे? भिन्न आहे. आणि ते तर त्यावेळेला अज्ञात आहे, त्याचं ज्ञान तर त्यावेळेला झालेलं नसतं. मग अधिष्ठानाचं म्हणजे साक्षी चैतन्याचं ज्ञान जर झालंच नाही तर मग सर्पज्ञानाची निवृत्ती रज्जूच्या ज्ञानानं कसं काय होईल? नाही लक्ष देऊ लागलं तुमच्या? आणि सर्पाची निवृत्ती व्हायला काही हरकत नाही. का? कारण रज्जूचं ज्ञान ज्या काळात होतं त्या काळामध्ये रज्जूपै चैतन्य आश्रित अज्ञान जातं का नाही? हां, जातं का नाही? आणि म्हणजेच त्यावेळेला रज्जूपै चैतन्य ज्ञान असतं का नाही? म्हणून
रज्जूच्या ज्ञानकाळामध्ये रज्जूपही चैतन्याचं म्हणजे रज्जूला अधिष्ठान असणाऱ्या चैतन्याचं ज्ञान असतं आणि तेच चैतन्य कल्पित सर्पाला अधिष्ठान आहे आणि म्हणून रज्जूच्या ज्ञानानं कल्पित सर्पाची निवृत्ती होते म्हणायला हरकत नाही. पण रज्जूच्या ज्ञानकाळी रज्जूपै चैतन्याचं ज्ञान असते का साक्षी चैतन्याचं ज्ञान असते? आणि कल्पित सर्पज्ञानाला अधिष्ठान कोण आहे? साक्षी चैतन्य आहे. आणि ते त्यावेळेला अज्ञात आहे का? ते त्यावेळेला अज्ञात आहे. आणि मग अशा अज्ञात असणाऱ्या साक्षी चैतन्याच्या आश्रित जे अज्ञान आणि त्या अज्ञानापासून निर्माण झालेले जे सर्पज्ञान त्याची निवृत्ती कसं काय होईल? रज्जू ज्ञानाने त्याची निवृत्ती कसं काय होईल? रज्जू ज्ञानाच्या काळामध्ये सर्पज्ञानाला अधिष्ठान असणारे जे चैतन्य साक्षी चैतन्य ते ज्ञात आहे का? नाही, ते अज्ञात आहे. सर्पाची निवृत्ती होईल कारण रज्जू ज्ञानाच्या काळी सर्पाला अधिष्ठान असणारं जे रज्जूपही चैतन्य ते काय आहे? ज्ञात आहे. म्हणून त्याच्या ज्ञानानं म्हणजे रज्जूच्या ज्ञानानं सर्पाची निवृत्ती होते म्हणायला काय हरकत नाही. पण रज्जूच्या ज्ञानकाळामध्ये सर्पज्ञानाला अधिष्ठान असणारं जे साक्षी चैतन्य ते ज्ञात नाही, ते अज्ञात आहे का नाही? मग ते अज्ञात असताना केवळ रज्जूच्या ज्ञानानं सर्पाने सर्पज्ञानाची निवृत्ती होते, सर्पज्ञानाची निवृत्ती होती हे म्हणणं बरोबर नाही, हे चुकीचं आहे. इथं सिद्धांताची हानी होईल. अलक्ष्यमध्ये अशी काय केली शंका. अजून एकदा बघा, रज्जू ज्ञानानं रज्जू अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान होतं आणि तेच चैतन्य कल्पित सर्पाला अधिष्ठान आहे म्हणून सर्पाची निवृत्ती म्हणणं योग्य आहे. परंतु सर्पज्ञानाला अधिष्ठान अंतकरणोपहित असणारं साक्षी चैतन्यच असून ते रज्जू अधिष्ठान चैतन्याहून भिन्न आहे. रज्जूला अधिष्ठान जे चैतन्य त्या चैतन्याहून ते चैतन्य कसं आहे? भिन्न आहे. रज्जू ज्ञानाच्या वेळी साक्षी चैतन्याचं तर ज्ञान होत नाही. मग अज्ञात साक्षी चैतन्य आश्रित असणाऱ्या सर्पज्ञानाची निवृत्ती कशी होईल? सर्पज्ञानाच्या निवृत्तीला तर साक्षी चैतन्य ज्ञानाची आवश्यकता आहे, बरोबर की नाही? आणि रज्जू ज्ञानकाली तर ते अज्ञात आहे. याचं समाधान कसं काय? रज्जूचं ज्ञान ज्यावेळेला होतं त्यावेळेला साक्षी चैतन्य कसं असतं? अज्ञात असतं, आहे की नाही? मग त्याच्या आश्रित असणाऱ्या सर्पज्ञानाची निवृत्ती कसं काय होईल? ही शंका आहे. मग त्या शंकेचं समाधान आता सांगतात. याचं एक उत्तर असं, ह्याची 2-3 उत्तर आहेत. याचं एक उत्तर असं आहे, जितकं ज्ञान म्हणून आहे तितकं विषयावर अवलंबून असते. ज्ञान हे कशावर अवलंबून असते? विषयावर अवलंबून असते. विषय असेल तर ज्ञान असेल असणार. विषय निवृत्त झाला की ज्ञान आपोआप काय होतं? निवृत्त होतं. आलं लक्षामध्ये? बघा आता एक उत्तर त्याचं असं आहे, जेवढं काही ज्ञान आहे ते विषयावर अवलंबून आहे. जोपर्यंत विषय असतो तोपर्यंत त्याचं ज्ञान असतं. लक्षात आलं का? समजा मी तुमच्या समोर असा एक मोठा टरबूज धरलं, तुम्हाला दाखवलं, बघा हे काय आहे? टरबूज. तुम्हाला मी जोपर्यंत हातात धरले तोपर्यंत काय दिसन? ते टरबूज दिसन. किंवा खरबूज असलं तर खरबूज दिसन. पण ते टरबूज काय केलं? कापलं, दिलं वाटून सगळ्याला खायला लावलं. आता हातात दिसन का टरबूज? का नाही दिसणार? आता दिसत का नाही हातात? ते आता ते राहिलंच नाही, ते दिसणार कसं काय? आता तुम्हाला टरबूजाचं ज्ञान होईल का? आता टरबूजाचं नाही ज्ञान होत. का नाही ज्ञान होत? टरबूज राहिलंच नाही. मग पहिलं कसं काय झालं ज्ञान? तर होतं. म्हणजे याचा अर्थ काय? जोपर्यंत विषय असतो तोपर्यंत त्याचं काय होतं? ज्ञान होतं. विषय जर राहिला नाही तर पण ते ज्ञान होत नाही. लक्षात आलं का? म्हणजे ज्ञान हे विषयावर अवलंबून असते. ज्ञान कशावर अवलंबून असते? विषयावर अवलंबून असते. विषय नसला, विषय राहिला नाही, विषयाचा अभाव झाला की ज्ञानाचा अभाव होऊन जात आहे. आता काय दिसतंय हातात? आंबा दिसायला काय? काय दिसतंय? छडी दिसते ना. आणि ही काय आपली जात नाही, काही ही राहणारच आहे की नाही? म्हणजे जोपर्यंत आहे वस्तू, विषय जोपर्यंत असतो तोपर्यंत त्या वस्तूचं काय होतं आहे? ज्ञान होत असतंय. विषय जर राहिला नाही तर मग त्या पदार्थाचं ज्ञान पण राहत नाही.
म्हणजे पदार्थाचं ज्ञान त्या विषयावर काय असतं, अवलंबून असतं. आता घडतं काय बघा, ज्या वेळेला रज्जूचं ज्ञान होतं त्यावेळेला त्या रज्जू अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान होतं, म्हणजे सर्पाला अधिष्ठान असणाऱ्या चैतन्याचं ज्ञान होतं. आणि मग अधिष्ठानाचं ज्ञान झालं की सर्पाची निवृत्ती होते. आणि सर्पाची निवृत्ती झाली की त्या सर्पज्ञानाचा जो विषय होता सर्प तोच राहिला नाही. अरे दोरीवर सर्प भासला म्हणजे सर्प भासून सर्पाचं ज्ञान पण होतं का नाही. मग त्या ज्ञानाचा विषय कोण असते, सर्प. दोरीचं ज्ञान झाल्यावर तो सर्पच राहत नाही. दोरीचं ज्ञान झाल्यावर सर्प राहत नाही, म्हणजे सर्प विषयच नाही राहिला की मग त्याचं सर्पाचं ज्ञान कशाला राहील. ज्ञान कुठपर्यंत असते, जोपर्यंत विषय असते तोपर्यंत. आता दोरीच्या ज्ञानाने विषयच नाही राहिला, सर्पच बाधित झाला, सर्पच निवृत्त झाला. मग सर्पाची निवृत्ती झाली, सर्पाचा लय झाला, मग आता सर्पज्ञान राहील का, राहणार नाही. का, कारण जोपर्यंत विषय असते तोपर्यंत काय राहते, ज्ञान राहत असते. सर्प जोपर्यंत आहे तोपर्यंत सर्पज्ञान राहील. सर्पच नाही राहिलं, सर्पज्ञान राहील का, राहणार नाही. म्हणून विषयाचा अभाव झाल्यामुळं सर्पज्ञानाचाही काय होऊन जातो, अभाव होऊन जातो. विषयाचा लय झाल्यामुळं विषय ज्ञानात म्हणजे सर्पज्ञानाचा सुद्धा काय होतो, लय होऊन जातो. हे त्याचं उत्तर आहे. कळलं का. अधिष्ठानाचं ज्ञान जरी नाही झालं, साक्षी चैतन्याचं ज्ञान जरी नाही झालं, पण त्या सर्पज्ञानाचा विषय राहिला नाही. आणि विषय न राहिल्यामुळं सर्पच निवृत्त झाल्यामुळं सर्पज्ञानाची सुद्धा निवृत्ती होऊन जाते. ओम शांती शांती शांती.